आणि देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांचा पत्ता मात्र कट झाला आणि त्यानंतर तमाम ओबीसी नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे। भुजबळांना मंत्रिपद मिळावं म्हणून ओबीसी नेते आता दबाव तंत्राचा वापर करणार आहेत। आगामी काळामध्ये महानगरपालिका निवडणुका आणि मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन पाहता महायुती सरकार भुजबळांना मंत्रिपद देण्याचा फेरविचार करणार का, हाही प्रश्न आहे। महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, जिल्हा परिषदा आहेत, पंचायत समिती आहे। आम्ही सगळे एक आहोत आणि एक जर मी असलो तर आम्ही सेफ पण आहोत। तर अनेक राज्यातून जाणार आणि पुन्हा एकदा जो आहे ओबीसीचा एल्गार पुकारणार। तुम्ही सगळे यासाठी तयार आहात? दोन हात वर करून सांगा। तुम्ही सगळे मला पाठिंबा देणार? सगळे लढायला तयार? रस्त्यावर लढाई होणार तयार? मंत्रिपदाने हुलकावणी दिल्यानंतर छगन भुजबळांनी ओबीसी कार्डचा अवलंब केलाय। आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीला आणि विशेष करून अजित पवारांना आपली ताकद दाखवून देण्याचा भुजबळांचा मानस आहे आणि यासाठी समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसींचा आवाज बुलंद करणार आहे। मात्र भुजबळांच्या या भूमिकेमुळे राज्यातील ओबीसी नेत्यांची अडचण वाढताना दिसते। भविष्यात मराठा आंदोलनाचा जोर वाढणार आहे। मनोज जरांगेंनी थेट सामूहिक उपोषणाची घोषणा केली आहे। अशा परिस्थितीत ओबीसी नेत्यांनी एक राहावं अशी ओबीसी नेत्यांची भूमिका आहे। छगन भुजबळ राज्यातील ओबीसी नेत्यांचा प्रमुख चेहरा आहे, त्यामुळे मराठा आरक्षण विरोधी लढ्यात भुजबळांना सोबत ठेवणं गरजेचं आहे। मंत्रिमंडळामध्ये जे काही निर्णय ओबीसीच्या विरोधात त्यावेळी होत होते त्यावेळी भुजबळ साहेब त्याची ढाल म्हणून त्या ठिकाणी उभा असायचे। आता भुजबळ साहेब मंत्रिपद असल्यामुळं ओबीसींच्या हक्काचं संरक्षण कसं करणार, कोण करणार आणि ओबीसींची बाजू कोण लढवणार हा प्रश्न आता आमच्या सगळ्यांपुढे आहे आणि म्हणून भुजबळ साहेबांनी कुठल्याही परिस्थितीत मंत्रिमंडळात जे आहे ते घ्यावं अशी आमची मागणी आहे। आज सकाळपासून वेगवेगळ्या ओबीसी संघटना ज्या आहेत त्या प्रकाश अण्णा शेंडगे असतील, दशरथ पाटील आणि असे जे आहेत मंगेश ससाने वगैरे 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 महाराष्ट्रातून अनेक जे आहेत ओबीसी वेगवेगळ्या संघटना त्यांची बैठक झाली इथे समोरच महिला विकास त्यांचा जो हॉल आहे। तर त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की आमची मिटिंग झालं, आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे। त्यामुळे मी थांबलो होतो। त्यामुळे त्यांची मिटिंग झाल्यानंतर ते आले, त्यांनी त्यांची मतं मांडली आणि त्यांनी हेच सांगितलं की आम्ही सगळे त्रस्त आहोत की हा निर्णय असा कसा होऊ शकतो। दुसरीकडे भुजबळांच्या नाराजीकडे राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांकडून कानाडोळा केला जातोय। त्यामुळे भुजबळांनी अजित पवारांवर सडकून टीका केली आहे। तरीही अजित पवारांनी भुजबळांना उत्तर देणं कटाक्षानं टाळलंय। काही लोकांनी आज मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस आपण नावं दिली त्याच्यामध्ये काही मान्यवरांना थोडंसं थांबायला सांगितलं तर काहींनी रोष व्यक्त केला। वास्तविक कधी काही नवीन लोकांना पण संधी द्यावी लागते, कधी काही थोडस जुन्यांना पण इथं संधी न देता केंद्रामध्ये कशी संधी देता येईल याबद्दल देखील आपण त्या ठिकाणी विचार केलेला आहे। ज्यांना योग्य पद्धतीचा मान सन्मान दिला गेला पाहिजे तो देण्याच्या करता अजित पवार कुठं तर सुभर देखील कमी पडणार नाही, परंतु कधी कधी कारण नसताना गैरसमज निर्माण करून त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य किंवा वेगळ्या पद्धतीची भूमिका ही त्या बाबतीमध्ये घेणं हे बरोबर नाही। मात्र नव्यानंच मंत्रिपदाची माळ गळ्यात पडलेल्या माणिकराव कोकाटेंनी भुजबळांना चांगलंच सुनावलंय। दादांचा वादा पक्का आहे। दादा मी अनेक वेळा मुलाखतीत सांगितलंय, दादा कमिटेड पॉलिटिशियन आहे। एखादी गोष्ट बोलली आणि करायचं म्हटलं की दादा त्यातून मागे फिरत नाही, मागे बघत नाही। छगन भुजबळांना कोणी वादा केला होता? राज्यसभेचा वादा होता। आता ठीक आहे, होईल ना। मग अजून कुठं पळून चाललंय? कुठून राज्यसभा पळून चाललंय? अजून कुठं वेळ झालाय? आताशी 4 दिवस झाले सरकार स्थापन होऊन, दम तर काढला पाहिजे ना। नाही, त्यांना जे वाटतं त्यांनी मागावं ना। आपण मला काय वाटतं, मला वाटतं भुजबळांनी पंतप्रधान व्हावं देशाचा। मला काय वाटतं याच्याशी काय मतलब आहे?
मला जे वाटतं ते जगामध्ये होईलच किंवा देशामध्ये होईलच आज थोडंच घडतं. पक्षातील नेत्यांनी भुजबळांकडे कानाडोळा केला असला तरीही भाजपकडून त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न सुरू आहे. भविष्यात मराठा आंदोलनाचा लढा आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं ओबीसींची नाराजी ओढवून घेणं भाजपसाठी सोयीचं नाही. भुजबळ साहेबांचं मंत्रिपद त्यांना दिलं गेलं नाही, त्यामुळे ओबीसी समाज नाराज आहे, ही वस्तुस्थिती आहे. भाजपमध्ये घेऊन त्यांना मंत्रिपद दिलं जाईल का आगामी काळात? या बाबतीत मी काही स्टेटमेंट करणार नाही किंवा या संदर्भातले सगळे जे निर्णय घेण्याचे जे सगळे क्षमता आहे किंवा अधिकार आहे तो देवेंद्रजींचा आहे, बावनकुळे साहेबांचा आहे. चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन भुजबळांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते. यासाठी भुजबळांना काही ऑफरही दिला जात असल्याची चर्चा आहे. याआधी प्रफुल्ल पटेल यांनी नाकारलेले केंद्रीय राज्यमंत्रीपद घ्या असं भुजबळांना विचारलं गेलंय, मात्र भुजबळांनी यासाठी नकार दिलाय. खरं तर जरांगेंच्या मराठा आंदोलनात भाजपला भुजबळांनी तारलं होतं. देवेंद्र फडणवीस जरांगेंच्या टार्गेटवर होते, मात्र भुजबळांनी जरांगेंविरोधात ओबीसी आंदोलनाचा लढा उभा केला. पुढे याच लढ्यामुळे ओबीसींची मतं महायुतीच्या बाजूने वळली. त्यामुळे भुजबळांची नाराजी परवडणार नाही हे भाजप नेते जाणून आहेत. शिवाय भुजबळ सोबत असल्यास जरांगेंविरोधात खंबीर चेहरा भाजपच्या ताफ्यात असेल. म्हणूनच भुजबळांसोबत जोडण्यासाठी भाजप सकारात्मक दिसते. भुजबळांनी ओबीसी एकीकरणाचा एल्गार केलाय. भाजप भुजबळांच्या मनधरणीचे प्रयत्न करते, मात्र आपल्याच पक्षातील नेते दुर्लक्ष करत असल्यामुळे भुजबळांची अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे येत्या काळात भुजबळांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई.